मी काही मिनिटच बोलणार आहे. माझा बोलण्यापूर्वी एक नियम असतो, कोणत्याही परिस्थितीत मोबाईल सायलेंट असलेच पाहिजेत. ज्यांना मोबाईल शिवाय जमतच नाही ते उठून गेले तरीही चालतील. काही लोकांना असं वाटेल की मी मोबाईलचा विरोधक आहे का. कोणाला असंही वाटू शकतं की मी तंत्रज्ञानाचा विरोधक आहे का. तसंही नाही. त्यामागची माझी भावना अशी आहे की छत्रपती सुरू असताना जगातला कोणताही विषय मला मोठा नाही हा समर्पित भाव तुमचा असला पाहिजे. ओनली छत्रपती. त्यामुळे व्याख्यान सुरू असताना कोणी उठणार नाही. ज्यांना जायचं असेल तर कृपया आत्ताच जा. मी सहसा कोणाच्या वाढदिवसाला आई भवानीची शपथ जात नाही, कारण मला गोंधळ नको असतो. फक्त कुणीही हालचाल नको. दादा दादा मूव्हिंग ऑब्जेक्ट मस्ट बी झिरो. नोबडी शुड मूव्ह. मी आयुर्वेदात MD आहे. मेडिकल सायन्स असं सांगतं की हल्लारी माणसं जेव्हा येतात, कितीही महत्वाचं व्याख्यान असू दे, लोकांच्या नजरा डायव्हर्ट होतात. आणि म्हणून कृपया कुणाचा मोबाईल वाजणार नाही आणि कुणी उठणार नाही. त्याचं कारण आहे, मी सोलापुरात म्हणजे आलोय ना, कोणी धमकी दिल्यानंतर थरथरणारी लेखणी मी बघितली आहे. पण लेखणीच्या द्वारे थरथरवायला लावणारा माणूस म्हणून दिलीप दादासाठी मी काम. ही ताकद आहे. ढाण्या वाघ म्हणून जगणं, जय भवानी जय शिवाजी मुखात असणं आणि शिवचरित्र जगणं, मला असं वाटतं की हे फार मोजक्या लोकांच्या नशिबात आहे. मोबाईलवरती जे बोलतायत त्यांना माझी विनंती आहे की व्याख्यानात कृपया मोबाईल सायलेंट वरतीच ठेवावा आणि आता तिथून कोणालाच पाठवू नये. तिथून कोणालाच पाठवू नये. जे येतील ते बाहेरच थांबतील. जे आहेत त्यांनी ऐकावं. त्यांच्यासाठी मी थांबलो आहे. 2017ला मी तामिळनाडूत गेलो होतो. माझी 3 व्याख्यानं होती. तामिळ लोक सहसा हिंदी बोलत नाहीत. माझं पहिलं व्याख्यान वेल्लोरला होतं आणि मी वेल्लोरचं निमंत्रण स्वीकारलं यासाठी 1677 आणि 1678ला शिवछत्रपतींनी वेल्लोर जिंकला. मी तो वेल्लोर किल्ला बघायचा होता आणि त्याही पलीकडं त्या वेल्लोरवरती नियंत्रण ठेवण्यासाठी 2 डोंगरावरती महाराजांनी 2 किल्ले बांधले. एकाचं नाव साजरा आणि दुसऱ्याचं नाव गोजरा. ही मराठी नावं तमिळनाडूमध्ये पहिल्यांदा ऐकली होती. ते बघायला मी गेलो होतो. अरे ठिकठिकाणी स्वागत झालं. कोणी तुटक्या मुटक्या हिंदीत बोललं. कुठून आलात? आमचं उत्तर असायचं महाराष्ट्र. हे ऐकल्याबरोबर समोर त्याचं प्रत्युत्तर असायचं, ओ छत्रपती शिवाजी का महाराष्ट्र. आमची ओळख महाराष्ट्राच्या बाहेर 3 अक्षरी मंत्राने आहे. तो मंत्र आहे शिवाजी. लहान मुलांना माता भगिनींना विनंती आहे की थोडंसं लहान मुलं जर डिस्टर्ब करत असेल तर घेऊन जा बाहेर. छत्रपतींच्या नावाने ओळख आहे आमची. आणि हे नामांतर नाहीये. 1000 वर्षाचा इतिहास आहे महाराष्ट्र शब्दामध्ये. कोणत्या राज्याला प्रदेश अशी उपाधी लागली आहे? मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. कुठल्या राज्याला खंड लागलाय? उत्तराखंड, झारखंड. हिंदुस्थानाच्या पाठीवर एकमेव राज्य असं ज्याला राष्ट्र ही उपाधी आहे महाराष्ट्र. छाती अभिमानाने करून यावी, ऊर अभिमानाने भरून यावा, ऐसा इतिहास या महाराष्ट्राचा
संन्यासाचा पोर म्हणून हिंदवीला त्या पोराला सुद्धा अमृतातही पैजा जिंके ऐशी ज्ञानेश्वरी निर्माण केली. त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरू तुकोबांचा हा महाराष्ट्र इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या आद्य क्रांतिकारक 1832 ला फासावर जाणाऱ्या उमाजी नाईकांचा हा महाराष्ट्र निमित्त होता 1876च्या दुष्काळाचं. रामोशी समाजाला हाताशी घेतला, इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली. त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी हे व्रत आयुष्यभर जोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारत मातेची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळगांचा हा महाराष्ट्र. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि भर न्यायालयात 50 वर्ष ब्रिटिश राज्य टिकलं तर ना, असे दांडगे आत्मविश्वासी बोल सुरविणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. स्त्रियांना शिक्षणाची द्वार खुले करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थानला वेधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. आणि संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून गावोगावी जाऊन दफावर थाप मारून प्रबोधन करणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेखांचा हा महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून ज्यांनी लेखणी आणि माणी चालवली त्या प्रबोधनकार ठाकरेंचा हा महाराष्ट्र. भजन तीच, अध्यात्म तेच, पण ग्रामगीतेच्या द्वारे लोक प्रबोधन करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून मराठा मरणाला घाबरत नसतो हे जाज्वल्यपणे जगाला दाखवणाऱ्या महामृत्युंजयी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि बालशिवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र. मैं कोई राजा नहीं बल्कि छत्रपती का सेवक हूं असं उत्तरेत सांगणाऱ्या मराठा साम्राज्य दिल्ली पासून येणाऱ्या एकही युद्ध न हरलेल्या थोरल्या बाजीरावांचा हा महाराष्ट्र. आणि तुम्ही आम्ही म्हणून भाग्यवान आहोत या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला. मी विज्ञानवादी आहे पण अध्यात्म मानतो. कधी विचार केलाय एवढ्या मोठ्या आकाशगंगा द गॅलेक्सीज, त्या आकाशगंगांमधून एक पृथ्वी, त्या पृथ्वीवर 192 देश, 192 देशात एक भारत हिंदुस्थान. कधी विचार केलाय का तुमचा माझा जन्म अमेरिकेत नाहीये, का ऑस्ट्रेलियात नाही, का न्यूझीलंड मध्ये नाही, का कॅनडामध्ये नाही? अरे जन्म नियंत्याने घालून घालावा एवढी देश असताना हिंदुस्थानच्या पाठीवर ही भाग्याची गोष्ट आहे. हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहार मध्ये नाहीये, जन्म होऊन व्हावा छत्रपतींच्या महाराष्ट्रात 7 जन्माची पुण्याई लागते. वैशिष्ट्य. आणि खरं सांगतो तुम्हाला या महाराष्ट्राने तुमच्या आमच्या बाप जगानी करून दाखवला. इथे मला अभिमान वाटतो इथे काही सरदार
ज्यांनी राष्ट्र रक्षणासाठी त्यांची लोकसंख्या किती कमी आहे पण पहिल्यांदा शौर्य म्हणून या राष्ट्राचं या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी जसा सरदार शीख समाज ऊनवारा पावसात तिथे भारत मातेचं रक्षण करतो तसंच रक्षण तुमच्या आमच्या बाप दादांनी केलंय. एकच उदाहरण सांगेल मी. अहमद शाह अब्दाली येतोय, फक्त बातमी लागली. आजच्यासारखे टीव्ही चॅनल नव्हते, वर्तमानपत्र नव्हते, फक्त बातमी लागली अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानच्या विरोधात तयारी करतोय. हत्ती, घोडे, तोफा, खजिना. जशी बातमी लागली बोटावर मोजणे की काही राजे बजा जाता राजस्थान मधील राजे वाळवंटात लपून बसले. पंजाब मधील 4-2 नावं बजा जाता भयभीत झाले. आंध्र पासून तामिळनाडू पाव येतो काय राजे भूमिगत झाले. आणि अपवाद होता तो एका राज्याचा. ते राज्य घाबरलं नाही, ते डगमगलं नाही, ते अस्वस्थ झालं नाही, ते गुडघे टेकून शरण गेलं नाही. त्या राज्याचं नाव होतं महाराष्ट्र. हल्ला आणि आक्रमण महाराष्ट्रावरती नव्हतं, आक्रमण हिंदुस्थानवरती होतं, आक्रमण भारत मातेवरती होतं. पण एवढी राज्य असताना एक राज्य त्या अहमद शाह अब्दालीचा मुकाबल्यासाठी सरसावलं. घराघरात मराठे निघाले आणि त्यामध्ये मी हा शब्द जातीवाचक वापरत नाही. सायलेंट वर करा. आज ते हिरो आहेत, त्यांना येणारे फोन. पण दिलीप दादांना माझी विनंती आहे, सगळ्यांना कॉल बॅक करा. काय मिस कॉल पडायचे ते पडू द्या, सायलेंटच करा, नाही तर लोक तुम्हाला आज शुभेच्छासाठी देणारच किंवा फ्लाईट मोड वरती टाका. बस. एक लक्षात घ्या, मी मराठा शब्द जातीवाचक वापरत नाही. शिवरायांच्या काळात मराठा शब्द समूहवाचकच होता. घराघरात मराठे निघाले आणि पानिपताच्या मैदानावरती दिनांक 14 जानेवारी 1761 ला सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत येतो 1 लाख मराठे हिंदुस्थानचं रक्षण करताना हुतात्मा झाले. 1 लाख माय भगिनींनी कुंकू भारत मातेसाठी दिला. लाखो मागणी फुटली. का? अरे रक्षण हिंदुस्थानचं करण्यासाठी आपले बाप साधे लढलेत. घराघरात मराठे निघाले. शब्द बघा, समूहवाचक आहे. जन्माने 96 कोटी असणारे मराठा बहुसंख्येने होतेच होते. महार होते, मान होते, ढोर होते, चमार होते, सारी होते, कोळी होते, माळी होते, धनगर होते, वारली होते, कोरकू होते, गोंड होते, भिल्ल होते, सुतार होते, कुंभार होते. 18 पगड जातीची माणसं लढली, पडली, अफगाणाला लढली. ती मराठे म्हणून. ही ताकद मराठा शब्दांची आहे. आणि म्हणून बघा, आपण रोज राष्ट्रगीत म्हणत असतो. कधी याद करा, औरंगजेबाचा इतिहासकार, त्याचं नाव आहे साकीब मुस्तैद खान. त्यांनी मासिर आलमगिरी नावाचा एक फारसी ग्रंथ लिहिला. दुसरा इतिहासकार हशम मोहम्मद खाफी खान. तिसरा इतिहासकार ईश्वरदास नागर. चौथा इतिहासकार भीमसेन सक्सेना. सगळ्यांच्या इतिहासामध्ये एक शब्द मात्र तुम्हाला कॉमन दिसतो, मराठों ने हमला कर दिया. याचा अर्थ फक्त जातीने असलेले मराठा नाही, तर मी जे जे घेतले ते मराठा. जे छत्रपतींसाठी लढले, जे हिंदवी स्वराज्यासाठी लढले, जे मराठी मातीसाठी लढले, सत्ताछेदसाठी लढले, गुलामगिरीच्या विरोधात लढले, ते मराठा. आणि बघा राष्ट्रगीतात काय, पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा.
पंजाबला पंजाब म्हटलं, गुजरातला गुजरात म्हटलं, पंजाब सिंधू, गुजरात मराठा, पंजाबला पंजाब, गुजरातला गुजरात. महाराष्ट्र इज इक्वल टू मराठा अँड मराठा इज इक्वल टू महाराष्ट्र. पंजाब सिंधू, गुजरात मराठा. महाराष्ट्र शब्द नाही म्हटला तर तुम्ही या शब्दाला संकुचित करू नका. मराठा शब्द मी जातीवाचक नाही, समूहवाचक वापरतोय. त्यामुळं मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर सगळ्यांचा इतिहास आला, जे महाराजांसाठी लढले. खरं तर काहीच मिनिट बोलणार आहे. मी माझं बंधन घातलंय की तुम्ही 1.5 तासापूर्वी आलाय. 1.5 तासापूर्वी आल्यानंतर माणूस किती वेळ बसू शकतो? आय एम MD इन फिजिओलॉजी, आय एम लिडिंग प्रॅक्टिशनर ऑफ आयुर्वेदा. माझं हॉस्पिटल आहे सोलापूरमध्ये, छंद आहे माझा. आणि जिथे मला जायचंच नसतं, 1 कोटी रुपये मानधन दिलं तरी जात नाही, असे कित्येक लोकांनी परीक्षा बघितल्यात. शिवरत्न शेट्टींचं वक्तृत्व कोणी विकत घेऊ शकत नाही. जिथे माझं हृदय आहे तिथे मी जातो. मला जिथे वाटतं ना की कोणाच्या व्यासपीठावरती बोलावं, याचेही माझे स्वतःचे निकष आहेत. कोणासाठी बोलावं हेही माझे निकष आहेत. एक उदाहरण देईल. किती मिनिट आहेत मला? तुमची स्टॅमिना किती हो? पण काही काळजी करू नका, माता भगिनींना घरी जायचंय. 2 उदाहरणं आयुष्यात लक्षात ठेवा. परत मी एवढ्या छोट्या कार्यक्रमाला येत नाही. माझी गर्दीची अट 5,000 10,000 मैदान असतं. फक्त दिलीप दादांसाठी आलो मी. हा माणूस लिहितो काय हो? काय लिहितो तो? तलवारीचं युद्ध त्या काळात लढलं गेलं असेल. हा काळ बदलला आहे. लेखण्याचं युद्ध त्यापेक्षाही जहाल आहे. हिंमत लागते, काळीच लागते. आणि जो माणूस मृत्यूला घाबरत नाही तो महामृत्युंजयी असतो. संभाजी राजा काय हो? हे जगणं आहे, रोजचं आहे, रोजचं जगणं आहे. त्यामुळे मी आलो. मी सहज येतच नाही. पण 2 उदाहरणं दिली तुम्हाला. आज इथे खास अंधेरीवरनं गुळवे काका, तुमच्या उल्हासनगरमध्ये माझे काका मादासजी नांदुरेजी आज खास तिकडून आले. एक सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज 18,306 दिवस जगले. दिलीप दादा एका दिवस मे महिन्यात मैदानी व्याख्यान करा. मी काही व्याख्यानामध्ये 25 वर्ष बुक आहे. दरवर्षी नवीन विषय असतो. विषय रिपीट कधीच होत नाही, नेव्हर. आणि एसीत बसून शिवचरित्र वाचणारा मी नाही आहे. साल्लेर मुल्लेर पासून ते वेल्लोर जिंजीपर्यंत ऊन वारा पावसात गडकोट करणारा मी दुर्ग भ्रमंतिकार आहे. त्यामुळे माझी अधिकारवाणी आहे. महाराजांच्या आयुष्यातला चढ उतार बघा. आज तुम्हाला मी फार 2 महत्त्वपूर्ण संदेश देणार. ते घेऊन घरी जायचं. तुम्हाला बसला तर पश्चाताप नक्कीच होणार नाही. बाकी लवकर निघून गेले. शिवचरित्र ऐकायला सुद्धा प्रारब्ध लागतं. ऐकण्याचं काम नाही, ते प्रारब्ध लागतं. एक सांगू, महाराजांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट कोणतं असं जर कोणी विचारलं, अफजल खानाची स्वारी. दिलीप दादा 2 दिवस बोलतो मी या विषयात. कोणते अफजल खान? व्हॉट वॉज द स्ट्रॅटेजी ऑफ छत्रपती शिवाजी? पण यातलं एक उदाहरण देतो. कविवर्य म्हात्रेजी आहे तिथे. आज आमच्या जिल्ह्यातले त्यांचं खरं तर म्हणजे डुक्कर निर्मूलनात एखादं हौतात्म्य जाऊ शकतं ही माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नाही. म्हणजे दिवसा मर्डर होतो. त्यांना मी बोललो की पुस्तक काढा. तुमच्या जे डायरी आहे ना, शब्दांकन करणारा स्वतंत्र मिळतो, पण पुस्तक काढा. पुढच्या पिढीला एक दीपस्तंभ म्हणून काम करायची प्रेरणा मिळेल. शेवडेजींसारखे अभिजात कलावंत आहेत. हंबीररावांचा तर मी चाहत आहे. या माणसाचा मी चाहत आहे. तुम्ही हंबीररावांचा आवाज, मी स्वतः प्रत्येक एपिसोड बघितल्यानंतर
अनेक दादांना फोन करायचो, दादा हा संवाद, त्यांचा आवाज, ते डोळ्यातली, अरे हंबीरराव कसे असतील, हंबीररावांचा खंबीरपणा अनिल दादांच्या रूपाने आम्ही अनुभवला. आणि दिलीप दादांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं प्रशासकीयपासून ते पॅन्थरपर्यंत येतात. ही श्रीमंती आहे, ही श्रीमंती आहे. आणि एक लक्षात घ्या, महाराजांच्या आयुष्यातलं जे संकट आहे ना अफजल, त्यातला एकच सारांश मी सांगतो. अफजल खान स्वार करून आला, त्या काळातली सगळी पत्र अभ्यासा, डचांची पत्र, इंग्रजांची पत्र सगळ्यांनी लिहिलं. दोन शक्यता वर्तवल्या, एक शिवाजीराजा मारला जाईल आणि दुसरी शक्यता विजापुरात मुसक्या बांधून हजर केला जाईल. दोनच शक्यता. देयर वॉज नो थर्ड पॉसिबिलिटी. त्याचं कारणही तेच आहे. अफजल खानाच्या शौर्याचा इतिहास असा आहे, आजपर्यंत एकही युद्ध न हरलेला अफाट शौर्य, पिसाट क्रौर्य. 1658 त्या बिदर बसव कल्याणच्या जवळून औरंगजेब म्हणवणारा बादशाह सुद्धा अफजल खानाला घेऊन दिल्लीला पळून गेला होता. विचार करा. इको नको दादा, सिंपल. साऊंड सिस्टम इज क्वाईट गुड. तुला समज सूचकता आहे, पण व्याख्यानामध्ये इको नको बिलकुल. म्हणजे जो औरंगजेब आलमगीर म्हणत होता, आलमगीर म्हणजे जगाचा बादशाह, तो 1658 पळून गेला तिथं. कुणाला घेऊन? अफजल खानाला घेऊन. माझी एक नम्र विनंती कार्यकर्त्यांना, तिथे 2 कार्यकर्ते थांबवा. मूव्हिंग ऑब्जेक्ट मस्ट बी 0. माझी नम्र विनंती. काय होतं, एखादा माणूस येतो, मी एखादा प्रसंग एवढा उभा करतोय, तो माणूस जसा आला सगळा मॉब असा बघतो. माझी नम्र विनंती, 2 कार्यकर्ते तुमचे ठेवा आणि कृपा करून काही मिनिटांसाठी मला तेवढी अनुकूलता द्या. ताई, तुझ्यावर सोपवतो, थोडा वेळ नको पाठव. इको नको दादा. येतो. हॅलो, हां, ओके. महाराजांच्या आयुष्यातला तो प्रसंग आहे, तो अफजल खानाच्या स्वारीचा. एकदम झालं नाही. 10 नोव्हेंबर 1659 कोथळा बाहेर काढला, हे एकाएकी घडलं नाहीये. तो अफजल खान एप्रिल 1659 विजापुरातला निघाला आणि त्याचा कोथळा काढला तो दिनांक 10 नोव्हेंबर 1659. तो इथे पोहोचला तो जून 1659. म्हणजे हा जो घडलेला इतिहास आहे ना, फार रोमांचकारी इतिहास आहे. तिथलं युद्ध खरं समजून घ्यावं. पण एक सांगू इच्छितो तुम्हाला मी, त्यांनी पहिल्यांदा माणसं फोडण्याचा प्रयत्न केला. जसा आज निवडणुकांमध्ये राईट हँड लेफ्ट हँड फोडण्याचा प्रयत्न होतो, तसंच केलं त्यांनी. त्याच्या लक्षात आलं की शिवाजी राजाची शक्ती खर्ची करायची असेल तर महत्वाची माणसं आपल्या बाजूला वळवा. आणि म्हणून त्यांनी आदिलशहाकडनं फरमानं आणली होती. फरमानं म्हणजे आजच्या भाषेत पत्र, असा खलिता. आदिलशहाने पण कोरे फरमानं दिली, तुला वाटेल त्याची नावं टाक. आता हिने नावं टाकली, शिक्कामोर्तब करून दिलेलंच होतं. 12 मावळच्या देशमुखांना फरमानं गेली. अफजल खानाचा पहिला डाव, माणसं आपल्या बाजूला वळवायची, शिवाजी राजाची शक्ती संपवायची, कमकुवत करायची. काय डाव आहे. आणि तशी फरमानं गेली 12 मावळच्या देशमुखांना. काय त्या फरमानामध्ये मजकूर आहे? अफजल खानास साथ द्या. म्हणजे कोण सांगतो? आदिलशाह. ऑन बिहाफ ऑफ आदिलशाह. खानात सामील होणे, सरफराजी केली जाईल, म्हणजे सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल. खाली धमकी दिली आहे, शिवाजीच्या बाजूने जाल तर परिणाम गंभीर होतील, डोचके मारले जाईल. तिसरं ऑप्शन नाही आहे. हे किंवा ते. आता असं फरमान आलं. खंडोजी धर्माजी खोपडे, मुक्काम पोस्ट उत्तरवळी, तालुका भोर, जिल्हा पुणे.
शिवाजीराजांचा बालमित्र. त्यांनी विचार केला, असाही अफजल खान आलाय तर शिवाजी वाचत नाही, त्यापेक्षा जिंकणाऱ्या पक्षाकडे आताच पक्षांतर करा. त्यांनी स्वार्थी विचार केला आणि हा पहिला गद्दार अफजल खानाकडनं 2 गावाच्या इनामासाठी सामील झाला. कसं असतं, पहिली उडी कोण मारतं त्याला महत्व आहे, नंतर पटापटा उड्या मारतात. तसंही घडलं होतं, आताही घडतंय, पुढेही घडत राहते. माणूस आहे. इमानदार आणि गद्दार शिवकाळात जसे होते तसे सूर्यचंद्र असेपर्यंत असणार आहेत. ही प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती आहे. खंडोजी धर्माजी खोपडे गद्दार झाला, खानात सामील झाला, पहिली उडी मारली. आता बाकी खरं म्हणजे अफजल खानाला जिल्हा परिषद सदस्य पडून चालणार नव्हतं, त्याला आमदार पाहिजे होता. त्या काळातली ताकद होते कान्होजी जेधे देशमुख, मुक्काम पोस्ट कारी, तालुका भोर, जिल्हा पुणे. जर का कान्होजी आले फक्त ऐकावं, माझी नम्र विनंती आहे. चंद्रकांतजी बोडारे आणि धनंजयजी बोडारे मी तुम्हाला ओळखतो. माझं नागपुरात वैद्यकीय शिक्षण चालू असताना तुम्ही तिथले संपर्क प्रमुख होता. उमेशजी नाईक, दिवाकर बाटणे, मुन्ना महाजन. फक्त हा इतिहास इथं बसून ऐकावा. कार्यक्रम 5 मिनिट लेट होईल, पण हे उदाहरण तुम्हाला थेट भेटणार आहे, तुमच्या कामाचं आहे. काय 10 मिनिट तो कार्यक्रम पुढं काय फरक नाही पडत. पटकन या, ज्यांना यायचंय बसून घ्या, ज्यांना आत यायचंय बसून घ्या. इनकमिंग आउटगोईंगला 5 मिनिट देतोय. सेफ्टी पॅसेज. दोज हू वॉन्ट टू क्विट कॅन गो. ज्यांना छत्रपती ऐकायचेत त्यांनी मोबाईल सायलेंट करून, मोबाईल अलाउड नाही हे आमदार खासदार मंत्र्यासकट सर्वांना बंधनकारक असतं. ही माझी अटच असते, कारण तो छत्रपतींचा अपमान आहे. महाराजांचं व्याख्यान सुरू असताना जगातला कोणताही विषय आम्हाला मोठा नाही. हे उदाहरण तुमच्यासाठी आहे आणि म्हणून तुम्हाला दोघांना बोलवलं. तर पूर्णपणे सायलेंट करून हे उदाहरण ऐकून मग तुम्ही जाऊ शकता. 15 मिनिटाचं आहे. शिवाजी राजांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट अफजल खानाची स्वारी. आणि खान आला जून 1659ला वाई मुक्कामी. तो एप्रिलला निघाला. त्याचा कोथळा काढला तो दिनांक 10 नोव्हेंबर 1659, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, रथसप्तमी, वार गुरुवार, दुपारी 1:30 वाजता, किल्ले प्रतापगड. जून ते नोव्हेंबरच्या दरम्यानचा जो डावपेचाचा भाग आहे, ही जगातली सर्वात उत्कृष्ट लढाई आहे. इट वॉज अ बेस्ट सायकोलॉजिकल वॉर ऑफ छत्रपती. व्हिएतनामपासून फ्रान्समधली सगळी युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातनं या युद्धाचा अभ्यास करतात, जे तुम्हा आम्हाला माहिती नाही आहे. अफजल खानाने एक केला की शिवाजी राजांच्या बाजूची माणसं आपल्या बाजूला वळवायची. मग 12 मावळच्या देशमुखांना फरमान गेली मोठी मोठी, त्या काळातले खलिते. फरमानामध्ये लालूच दिली आहे, खानाच्या बाजूने दाल तर सरफराजी मिळेल, म्हणजे सन्मान केला जाईल. आजच्या भाषेतला सन्मान विधान परिषद, मंत्रीपद, हे ते. त्या काळातले सन्मान 2 गाव इनाम, त्याला सरफराजी म्हणायचे. आता इनाम पण कळणार नाही तुम्हाला. त्या गावातला जो टॅक्स गोळा व्हायचा त्यातली 1/4 हेही नाही कळलं
तर पुणे सातारा हायवेवरचा खेड शिवापूर नावाचा टोल नाका 2 वर्ष कायमचा त्या घराण्याला. आता कळलं का सर्फराजी कशी आहे. आता भाषा बदलल्या हो. 2 गावीना फरमानं 12 मावळच्या देशमुखांना गेले. त्या फरमानामधला मजकूर खानाच्या बाजूने सामील व्हा, सर्फराजी होईल. शिवाजीच्या बाजूने जाल, परिणाम गंभीर होतील, डोचके मारले जाईल. मुंडकच बाजूला करू. तिसरा ऑप्शनच नाही. नॉन अलाइन मुवमेंट, अलिप्ततावाद नव्हताच त्या काळात. एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला विषय संपला. तर पहिला गद्दार झाला शिवाजी राजांचा बालमित्र, ज्यांनी शंभू महादेवाच्या साक्षीनं एप्रिल 1645ला हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. जे बालसवंगडी होते ना 1645ला, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, त्यापैकी हा खंडोजी धर्माजी खोपडे शिवरायांचा बालमित्र. त्यांनी विचार केला असाही अफजल खान आलाय, संकट मोठे, तो एकही युद्ध हरला नाही, महाशक्ती आहे त्या काळातला, आणि मग कदाचित आपण जायला पाहिजे. त्यांनी स्वार्थाने विचार केला आणि तो अफजल खानाच्या बाजूने 2 गावाच्या इनामासाठी गद्दार झाला. केवढा वाईट वाटला असेल महाराजांना. अरे बालमित्र, शंभू महादेवाच्या साक्षीला बेल भंडार उतरलेला, हर हर महादेव म्हणून, जेजुरीचा येळकोट्यावर जय बल्हार म्हणून भंडारा उतरलेला, तो गद्दार झाला. केवढा वाईट वाटला असेल महाराजांना. पण अफजल खानाला खंडोजी खोपड्यासारखा जिल्हा परिषद सदस्य फोडून स्वारस्य नव्हतं. त्याला आमदार फोडायचा होता. त्याचं नाव होतं कान्होजी जेधे देशमुख. त्या काळात जेधे त्यांच्या बाजूला 12 नंबरची ताकद. कान्होजी जेधे देशमुख शहाजी राजांचे मित्र. जर ते आपल्या बाजूने येतील तर शिवाजी राजा न लढता हात रुमालात बांधून शरण येईल, हा खानाचा अंदाज. आता बघा, दिनांक 16 जून 1659ला फरमान केलं. तुम्ही कधी पुण्यावरनं साताऱ्याकडे येत असाल तर ते गाव आजही जा बघा. कारी नावाचं गाव आहे बोरच्या जवळ. आजही जेध्यांचा वाडा आहे. जेधे असं बसले होते ढाळच्यामध्ये. अफजल खानाचा वकील आला, मोजरा केला आणि तो फरमान दिलं. फरमान वाचला. मजकूर तोच, खानाच्या बाजूने सामील व्हा, सर्फराजी होईल. शिवाजीच्या बाजूने जाल तर परिणाम गंभीर होतील, डोचके मारले जाईल. कान्होजी जेध्यांनी फरमान बंद केलं. आणि मनात प्रत्येकाला 2 मन असतात, एक चांगलं मन आणि एक वाईट मन. त्यांनी विचार केला, मनामध्ये द्वंद्व सुरू झाला की काय करावं. वांगलं मन जे होतं, वाईट मन, ते म्हणत होतं कान्होजीला, अरे कसला स्वराज्य, कसला शिवाजी, तुला 5 पोर आहेत, त्याचा विचार कर. आजच्या भाषेत त्यांच्या करिअरचा विचार कर. वांगलं मन म्हणायला लागलं, जा खानाच्या बाजूने, 5 पोराच्या 7 पिढ्याचं कल्याण होईल, प्रत्येकाला 2-2 गाव इनामात मिळतील. पण चांगलं मन म्हणायला लागलं, अरे उन्हपुरं जीवन किती आहे, इथंच सोडून जायचं.